नमस्कार. लोकल 18 मध्ये मी नारायण काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. डेली वेदर अपडेट या आपल्या दररोजच्या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानाचा आढावा घेत असतो. मागील 10 ते 15 दिवसांपासून निरभ्र आकाश आहे. त्याचबरोबर तापमानाचा पारा देखील सातत्याने वाढत आहे. आज राज्यात सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस एवढं तापमान कोल्हापूर आणि नागपूर येथे नोंदवलं गेलं. तर उद्या म्हणजे 14 मार्च रोजी देखील या दोन्ही शहरांमध्ये तापमानाचा पारा हा 38 अंशावर असणार आहे. तर राज्यातील सगळ्यात कमी कमाल तापमान हे मुंबईमध्ये 33 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं. पेक्षा थोडं जास्त तापमान नाशिकमध्ये 34 अंश सेल्सिअस एवढं 13 मार्च रोजी नोंदवलं गेलं. राज्यामधील प्रमुख शहरांमध्ये 14 मार्च रोजी तापमानाची स्थिती काय असणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून पारा हा 35 अंशांच्या वर होता. मागील 2 दिवसांमध्ये मात्र यामध्ये घट होऊन मुंबईमधील तापमान हे 35 अंशांच्या खाली आलं आहे. 13 मार्च रोजी मुंबईमध्ये तापमान हे 33 अंश सेल्सिअस एवढं होतं. 14 मार्च रोजी यामध्ये 1 अंशाने वाढ होऊन ते 34 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये तापमानाचा पारा हा सातत्याने 35 अंशांच्या खाली होता. मात्र 13 मार्च रोजी पुण्यामध्ये देखील उष्णता वाढली असून 37 अंशावर पारा गेल्याचं पाहायला मिळालं. 14 मार्च रोजी देखील पुण्यामधील कमाल तापमान हे 37 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील आणखी एक प्रमुख शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मागील 7-8 दिवसांपासून तापमानाचा पारा हा 35 अंशांच्या वर आहे. 13 आणि 14 मार्च अशा दोन्ही दिवशी या छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान हे 37 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने उन्हाचा कडाका हा वाढत आहे. नागपूरमध्ये मागील अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा हा 36 ते 37 अंश सेल्सिअस या दरम्यान राहिला आहे. 13 मार्च रोजी मात्र नागपूरमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. 13 मार्च रोजी नागपूरमधील कमाल तापमान हे 38 अंश सेल्सिअस एवढं होतं. 14 मार्च रोजी देखील यामध्ये काहीही बदल न होता तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नागपूरनंतर कोल्हापूर देखील सातत्याने उष्णतेचा त्रास सहन करते. कोल्हापूरमध्ये देखील 13 आणि 14 मार्च रोजी तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आणखी एक महत्त्वाचं शहर म्हणजे नाशिक. मुंबई आणि नाशिक हे दोन शहरं मात्र उष्णतेच्या कडाक्यापासून थोडीशी दूर राहिलेली पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये 13 मार्च रोजी कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअस एवढं राहिलं. तर 14 मार्च रोजी यामध्ये 1 अंश कमी होऊन 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 3 मार्च पासून राज्यातील आकाश हे निरभ्र राहिलं असून तापमानाचा पारा हा सातत्याने वाढत आहे. 18 मार्च पर्यंत राज्यातील परिस्थिती ही अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यातील अनेक भागांवर ढगाळ हवामानाचं सावट तसेच अवकाळी पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची तसेच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यातील विदर्भ व मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने आपल्या अंदाजात वर्तवली आहे. तसेच राज्यावर ढगाळ हवामानाचं सावट देखील असणार आहे.